नमस्कार मंडळी, मनीषा's किचन मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। मी अर्पिता घेऊन आली आहे तुम्हा सर्वांसाठी एक नवीन रेसिपी। जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। जेव्हा कधी मी नवीन रेसिपी अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्ही एक देखील व्हिडिओ मिस नाही करणार। आजच्या व्हिडिओमध्ये आपण घरीच इडलीचं पीठ कसं बनवायचं हे बघणार आहोत। चला रेसिपीला सुरुवात करूया। इडलीचं पीठ बनवण्यासाठी आपल्याला एक मोठं भांडं घेऊन त्यामध्ये 2 कप तांदूळ घालायचा आहे आणि 1 कप उडीद डाळ। तुम्ही तांदूळ जे घरात डेली यूज करता ते देखील घालू शकता किंवा राशनाचं। मेथी दाणा घालायचा आहे 1 टेबलस्पून। आता 2-3 वेळा तांदूळ चांगलं धुवून घ्यायचं आहे, कारण की उडदाच्या डाळीला खूप सारी पांढरी पावडर असते, म्हणून 2-3 वेळा धुवून घ्यायचं आहे। आता 2-3 वेळा धुतल्यानंतर परत एकदा त्यामध्ये खूप सारं पाणी घालायचं आहे। खूप सारं पाणी घातल्यानंतर 4 तास मुरवत ठेवायचं आहे। जर तुमच्याकडे जास्ती वेळ असेल तर तुम्ही जास्ती देखील मुरवून ठेवू शकता। आता आपण 4 तासानंतर भेटूया। 4 तास झालेले आहे, चांगलं मुरलं गेलं आहे, बघू शकता तुम्ही। आता हे आपण वाटून घेणार आहोत मिक्सरच्या भांड्यामध्ये। थोडं थोडं पाणी यूज करून वाटण करून घ्यायचं आहे। बघू शकता आपलं वाटण तयार आहे, पीठ वाटून झालेलं आहे। अशा प्रकारे रवाळ देखील ठेवायचं नाहीये, पाहू शकता बारीक वाटलेलं आहे। आता एका मोठ्या डब्यामध्ये किंवा पातेल्यामध्ये काढून घ्यायचं आहे, कारण की पीठ फुगल्यावर बाहेर निघतं। आता एका पातेल्यामध्ये 1 वाटी पोहे घ्यायचे आहे, त्यामध्ये पाणी घालायचं आहे। छान धुवून घ्यायचे आहे पोहे, बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये। छान चोळून घ्यायचे आहे पोहे। हे पोहे जे डेली आपण यूज करतो कांदा पोहे बनवण्यासाठी तेच पोहे आहे। आता डाळ, तांदूळ, मेथी दाण्यासोबत सेकंड बॅचला मी हे देखील वाटत आहे पोहे। पोहे टाकल्याने आपले डोसा, उत्तप्पा किंवा इडली खूप मऊ व लुसलुशीत होती, म्हणून पोहे घातले आहे। आता हे वाटण केल्यानंतर त्यामध्ये थोडंसं पाणी देखील ॲड करायचं आहे आणि छान पीठ फेटून घ्यायचं आहे 1-2 मिनटं। 2 कप पाणी घालायचं आहे पिठामध्ये आणि झाकण ठेवून आपल्याला 5 तास फर्मेंट करायचं आहे। पीठ मुरवून घ्यायचं आहे, बघू शकता किती छान पीठ मुरलं गेलेलं आहे। आता ह्या पिठामध्ये आपल्याला सोडा किंवा इनो घालायची काहीच गरज नाहीये, कारण की पीठ छानपैकी फर्मेंट झालेलं आहे। मिक्स करून घ्यायचं आहे आणि फक्त मीठ घालायचं आहे। ह्या पिठापासून तुम्ही इडली, डोसा, उत्तप्पा काही देखील बनवू शकता। आता मी तुम्हाला ह्या पिठापासून डोसा बनवून दाखवते। आता मी तेलसुद्धा लावलेलं नाहीये। अशा प्रकारे डोसे करून घ्यायचे आहे। तुम्हाला सॉफ्ट स्पंजवाला पाहिजे नसेल तर स्पंजवाला देखील बनवू शकता। जर तुम्हाला क्रिस्पी पाहिजे नसेल तर डोसा तुम्ही बारीक फ्लेमवर करा, डोसा तुमचा क्रिस्पी देखील होईल। अशा प्रकारे तुम्ही सगळे डोसे बनवून घेऊ शकता। ह्या पिठापासून तुम्ही इडली, डोसा, उत्तप्पा सगळं बनवू शकता, पाहू शकता तुम्ही। अशा प्रकारे आपलं पीठ छान तयार होतं। जर तुम्हाला क्रिस्पी डोसा आवडत असेल तर तुम्ही बारीक फ्लेमवर करा, तुमचा डोसा क्रिस्पी देखील होईल। आता आपण डोस्यासोबत खाण्यासाठी शेंगदाण्याची चटणी बनवणार आहोत। त्यासाठी 1 कप शेंगदाणे भाजून घ्यायची आहे। शेंगदाणे चांगले भाजून घ्यायचे आहे मीडियम फ्लेमवर। आता शेंगदाणे छानपैकी भाजून झालेले आहे। आता एका प्लेटमध्ये काढून घेत आहे। आता मी त्यामध्ये पाहू शकता तुम्ही टोमॅटो, कांदा, लसूण, कोथिंबीर, अजून भाजलेले शेंगदाणे, मी सालं काढत नाहीये शेंगदाण्याचे, तसेच घालत आहे। आता मी लाल कलरची चटणी बनवत आहे। आता त्यामध्ये जिरं घालायचं आहे, मीठ, अजून लाल तिखट घालायचं आहे। चटणी वाटून झालेली आहे। आता तडक्यासाठी तेल, कढीपत्ता, जिरं मोहरी घालायची आहे आणि हिंग। आपला तडका देखील रेडी आहे, चटणीवर घालायचा आहे। अशा प्रकारे आपली चटणी देखील रेडी आहे। जर तुम्ही जास्ती तिखट खात असाल तर तुम्ही तडक्याला देखील मिरची घालू शकता। अशा प्रकारे आपली शेंगदाण्याची चटणी देखील रेडी आहे।
आता त्यावर लिंबू पिळायचा आहे। जर तुम्ही लिंबू आवडत नसेल किंवा नसेल तर तुम्ही चटणीमध्ये वाटताना चिंच देखील घालू शकता। अशा प्रकारे आपली चटणी देखील रेडी आहे। जर गोड आवडत असेल तर थोडीशी साखर घातली तरी चालेल। अशा प्रकारे आपली चटणी व डोसा तयार आहे। जर रेसिपी आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायचं विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच रेसिपी सोबत। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा। बाय बाय, थँक यू।